खरंच मोठं विलक्षण. ज्यांचं मन लागत नाही, चित्त लागत नाही, अस्वस्थ होतं म्हणतात, काय करावं मन लागत नाही म्हणतात. थोडं गंगेच्या घाटावर जाऊन एक 5-10 मिनिटं बसा तरी बघा काय होतं. तर थंडी वाजते तिथे गेला आता काय. अयम हिंकारो जननी मनुजस्य श्रवण. त्या कानाला धिक्कार असो की ज्या कानावर तुझ्या लहरींचा जो लीला कलकल आहे त्यातून जो नाद उमटतो, काय 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 भास होतात ते नाद ऐकाना. असं वाटतं वृंदावनामध्ये कृष्णाच्या बरोबर गोपी नाचत असतील, त्यांच्या पायातले पैंजण तर वाजत नाही. काय वाजत नाही नादात. भगवान शंकराचं डमरू वाजतं, त्या डमरूचा तो निनाद नाही. हा नारद जेव्हा वीणावर छेडतो त्यातले तर आवाज उमटत नाही. अशी स्मरण होतात निघणारी अंतःकरण भरून येतात. पण हे कुठंतरी ना त्याची गोडी सवयीनं लागली पाहिजे की नाही. अवघा टेस्ट सुद्धा डेव्हलप व्हावी लागते. कारण जी चांगली सुख आहेत ती अशी एकदम डेव्हलप होत नाही. सात्विक सुखाची व्याख्याच आहे मुळी यत तदग्रे विषमिव परिणामे मृतोपम. तर घेतल्याबरोबर गोड लागलं तर ते चांगलं कशाचं. त्याची गोडी सुद्धा कळावी लागते. हे पुन्हा दुसरीकडे वापरता येतं मला माहिती आहे. माझा अनुभव आपल्याला पुष्कळा सांगितला असेल. अगदी मी कधी विसरायला नाही, पण काही काही गोष्टी आपला अनुभव देऊन जातात. मी माझ्या एका मित्राबरोबर आठवण गेले पुष्कळ दोन्ही गोष्टी. आता तो सर्वभक्षी होता. तो मला चल वाटलं म्हणजे मी येतो पण मी संपूर्ण शाकाहारी आहे. नाही म्हणा तुला दूध चालतं की नाही. म्हणलं दूध चालतं. म्हणजे तो कुठे शाकाहार आहे. तो दूध शाकाहार नसला तरी चालतो. मग म्हणला चल मग काय आम्हाला घेऊन गेले. तर त्यानं काहीतरी मागवलं. तो त्या बाजूला बसला होता टेबलाच्या, मी या बाजूला बसलो होतो. त्यांनी माझ्याकरता एक चीज आणलं. तर त्यांनी चीज काही आणलं काही घातलं होतं असं काटा चमचा ते सगळं होतं. तर ते बघितलं मला रूप काही बरं वाटलं. म्हणजे इमानदारीनं सांगे काय नाही. म्हणलं अगदी शपथ होऊन सांगतो गळ्याची माझ्यामुळे मी मिळवतो तुझं काय व्हायचं व्हायचं. म्हणलं माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की अगदी शुद्ध दुधाचा पदार्थ आहे. म्हणलं गाईचं दुसरं. आणि तो गाईच्या दुधाचा सगळ्यात चांगला होतो. म्हणजे गाईच्या दुधाचा पदार्थ. बरं घे म्हणा. आता मी विश्वासाने तोंडात आला. मला त्याला कुजट वास आला. चव चमत्कारिक लागली. आणि म्हणजे याला कुजट वास येतो तेच डेव्हलप होऊ लागते म्हणलं. तेच डेव्हलपचं प्रकरण दोन्हीकडे आहे. खरंच असं सांगा ज्याने कधी पहिल्या प्रथम तंबाखू खाल्ली असेल त्याला मळमळच की नाही. मळमळच असलं पाहिजे. मी माझ्या व्यक्तिशा अनुभव सांगतो आपल्याला. तंबाखू खायच्या कल्पनेने नाही. त्याच्यामध्ये पुरणपोळीचं छान जेवण द्या. आणि घरातून बाहेर पडलं होतं जेवण जरा जास्त वाटतं. म्हणजे विडा खावा. म्हणजे विड्याचं दुकान होतं. त्या दुकानाकडे गेलो. म्हणजे चांगला विडा बनवून दे. जुनी गोष्ट आहे. तुम्हाला साहेब चारण्याचं बनवू का म्हणलं बनव. त्यावेळेला चारण्याला चांगला विडा बनवतो उत्तम. आणि मी आपलं पाहत होतो तो विड्यात काय काय घालतो ते. त्याने बाटल्या उघडल्या मलमासाठी काही पदार्थ तर मला तंबाखू घालताना काही दिसलं नाही. पण तंबाखू घातलीच नाही त्याने. कसं काही मला होत होतं 4-5 पदार्थ. विडा मी घेतला तोंडात घातला. स्वाद छान आला. जेमतेम खोलीपर्यंत गेलो असं बरोबर आलं म्हणता हा धड विचारलेलं म्हणजे काय प्रकारे. मी त्याला विचारायला गेलो संध्याकाळी. तर म्हणजे काय घातलं होतं तंबाखूतलं विचार. नाही म्हणा साहेब किंवा घातला होता. किंवा माझं तंबाखूचा असतो वास चांगला. पण ते मी आता जीव गेला ना. काही व्यसनं सुद्धा काही मोठी सुखकारक असतात असं नाही. ती पण माणसं. आणि मग एकदा ते सवय लागली ना मग विचारू नका बाकी काही झालं तरी मग ते सुटेल. त्या व्यसनं सुद्धा काही सुखकारक असतात असं नाही. तीही जीव खायला घेतात. त्याची सवय लावूनच घ्यावी लागते. अत्यंत घात करणाऱ्या व्यसनांचीही सवय जर निर्लज्जपणे मनुष्य आयुष्यभर लावून घेऊन सांभाळतो तर अत्यंत कल्याण करणाऱ्या परमार्थाची सवय लावून घेऊन का सांभाळतो. मुद्दा तो आहे. सवय लावून घ्यावी लागते. सहज तर तेही होत नाही. तेही प्रयत्नपूर्वकच साधावं लागतं. मग हे का प्रयत्नपूर्वक. एवढी तेही प्रयत्नच जर करायचा तर ज्यानं जीवनाचा घात होतो स्वतः सकट सगळ्याची बर्बादी होते. अशी व्यसनं लावून घेण्यापेक्षा हे व्यसन लावून घेणं काय वेळ आहे. म्हणून विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. दोनच व्यसन जे कल्याणकारक आहेत. विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम.
म्हणून जगन्नाथ म्हणतात अयम हिन्यकारो जननी मनुजस्य श्रवणयो योर्नांतर्यातस्तवल हरिलीला कलकलाय कुंडली ज्या नेत्रांची नचतयती देखिली रम्य मूर्ती जाणा खाचा किती असले ते विशाल अक्षंती त्वद्वीचीचा कलरवनजे ऐकुनी श्रोतृयुग्म ऐकिती श्रोतृयुग्म ती दोन्ही असून नसल्या सारखे व्यर्थ जाण कुंडली गवरणा गुरु ज्ञानेश्वर तुकाराम विलोलद्वानीरं तव जननितीरं श्रुतवतान् सुधाकस्वादीय सलिलभरमातृप्तिपिबतान् जनानामानन्दः परिहसति निर्वाण पदवीं जगन्नाथ मंदिराची भागीरथी तुझ्या पावित्र्याचं तुझ्या तीराचं तुझ्या ठिकाणी असलेल्या अत्यंत मंगल अशा सौंदर्याचं तुझं जे मनुष्याच्या अंतःकरणाला आल्हाद देण्याचं सामर्थ्य आहे त्याचं आकर्षणयुक्त लक्षण आहे की आपली प्राज्यम राज्यम तृणमेव परित्यज्य मोठे विस्तृत असं साम्राज्य मोठे विशाल असं सगळ्या वैभवाने संपन्न असलेलं असं राज्य की जिथे खुर्चीला धोका मुळीच नाही असंही राज्य ज्यांच्या स्वाधीन आहे अशा राज्याचे जे अधिपती आहे त्यालाही जेव्हा हे लक्षात येतं तुझं महात्म्य तेव्हा अंगाला लागलेली गवताची काडी जशी मनुष्य झटकन झटकून टाकतो ती झटकण्यामध्ये त्याला विशेष क्षीण वाटत नाही मानसिक आणि शारीरिक दोन्ही तसं एवढं मोठं राज्य सुद्धा अंगाला लागलेल्या गवताच्या काडीसारखं ते झटकून टाकतात आणि तुझ्या तीरावरून जातात आपणच आपले उद्योग सोडून फार मोठं पराक्रम करायला समजले कारण येत आहे माणसं आम्ही काय कमी केलं काय किती उद्योग होते मागे एवढं मोठं राज्य आहे आपण करतो याची आपल्याला जाणीव असावी अहंकार आणि अभिमान असावा की नाही आपल्यासाठी आणि त्या अहंकारातून पुन्हा दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची जगामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ पुष्कळ प्रकार आहेत एका हिंदी कवीने गमतीने म्हटलंय मल्लन को अतिमल्ल घनेरे घर नाही तो बाहर बहुते रे मल्लाला अतिमल्ल पुष्कळ असतात एकापेक्षा एक श्रेष्ठ माणसं पुष्कळ असतात विद्वत्तेत असतात बुद्धिमत्तेत असतात त्यागात असतात सद्गुणात असतात तेव्हा स्वतः आपणच आपल्या ठिकाणी लहानशा कुपामध्ये राहावं आणि मोठं मानव असं समजायचं काही कारण नाही आणि भगवंताच्या दरबारात तर तसा कोणी मोठा असतच नाही नेहमी म्हणणारे सुद्धा नम्र होतात ज्ञानेश्वर महाराजांसारखा अत्यंत थोर महात्मा की ज्यांच्याशी तुलना करायला पुन्हा शंकराचार्याशिवाय दुसरं साधन नाही या शंकराचार्य आमच्या ज्ञानानिधीमुळे गमतीनं वर्णन केलं एका ठिकाणी अतिशय श्रद्धेने निष्ठेने वर्णन केलंय की ज्ञानेश्वर महाराज किती मोठे ते म्हणजे चारच माणसं मोजण्यासारखी विधी वेद काला पुराणासी व्यास पुढे शंकराचार्य स्वामी विशेष तसा ज्ञानराजा असे प्राकृतासी आता ना पुढे व्यक्ती होणारे इतकं मोठं गण आहे अशा या मोठेपणात ज्ञानेश्वर महाराज जेव्हा गीतेची टीका लिहायला बसले तेव्हा काय म्हणाले की टिटिभू चाचूवरी मापस्य सागरी मी नेणतू त्यापरी प्रवर्ते टिटवीनं सागर उपसण्याचा प्रयत्न करावा टिटवीची चोच इतकी लहान असते की 2-4 थेंब तरी पाणी त्यात मारेल की नाही वाढ पण तिनं मोठ्या जिद्दीनं सागर उपसण्याचा प्रयत्न करावा तसं मी हा गीतेचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करतो सत्यवादाचे तप वाचा केले अमितकल्प ही ज्यांची साधना आहे अमितकल्प सत्यवादाचे तप केलं ही ज्यांची साधना आहे अमितकल्प आपण बारीक सारीक गोष्टीमध्ये जेवढं केलं तर किती नुकसान होईल याचा विचार करतो सत्यवादाचं अमितकल्प तप केलं एवढी ज्यांची साधना तेही ज्ञानेश्वरी लिहिताना म्हणतात की आता मी मोठा असं कुणी म्हणा.
तेव्हा आपल्या कर्तृत्वाची जाणीव अवश्य असावी. कारण पहिल्या पायरीवर पाय ठेवला हे माहीत असल्यापासून दुसऱ्या पायरीवर पाय ठेवता येत नाही. तेव्हा कर्तृत्वाची जाणीव ही पायरीवर ठेवलेल्या पायासारखी असावी. पायरीवर ठेवलेल्या पायाची जाणीव नसेल तर दुसऱ्या पायरीवर पाय ठेवताच येणार नाही. जाणीव नसेल तर आणखीन किती करायचं शिल्लक राहिलं हे कळणारच नाही. तर हे आहेच. पण एखाद्या गोष्टीची जाणीव असते निराळं आणि त्याचा अहंकार असणे निराळं. तेव्हा आपण किती केलं हे समजताना किती करणं शक्य आहे तेही तुलनेकरता समोर असावं. म्हणून जेव्हा जगन्नाथ म्हणतात की किती लोक करतात तुझ्या करता आपली प्राज्यम राज्यम तृणमिव परित्यज्य सहसा. एखादं गवताचं असं काहीतरी अंगाला लागतं चालताना कुठून तरी आणि त्याच्यामुळे झटकून टाकतो. झुरळ झटकताना तुम्ही थोडी भीती वाटते पण गवताची काणी झटकताना तोही भाव असत नाही. इतक्या सहज गोष्ट घडून जाते. इतकी सहज गोष्ट ज्यांची तुझ्या आकर्षणानं राज्य त्यागाच्या संबंधातही घडते आणि इथे येऊन बसतात. सुधाकस्वामी सलिलम जलमातृप्ती पिबताम. आणि अमृतापेक्षाही मधुर, अमृतापेक्षाही मधुर, अमृतापेक्षाही रुचकर, अमृतापेक्षाही श्रेयस्कर प्रेयस्कर. कारण शेवटी अमृताच्या मोठेपणाला मर्यादा आहे. ज्ञानेश्वरी संदर्भात दादाने म्हटलं सगळं आहे की अमृत अमर करी परी ज्ञानेश्वरी करीत त्यावरही ताण. अमृत अमर करत म्हणजे मरू देत नाही. याच्या इतकं वाईट जगात काही नाही. कायम आणि आयुष्य तेवढं जास्त मोठं, याच्या इतकं दुःख काही नाही. शेवटी तोच कंटाळतो म्हणतो ते कधी संपणार आहे कोणाला ठेव. आणि हल्ली तर लेखमाला सुरू आहे त्या काय कायदेशीर मृत्यूची परवानगी असावी म्हणून. आत्महत्या गुन्हा असू नये, डॉक्टरने असा मृत्यू आणून द्यावा लोकांना विनायास, स्वेच्छा म्हणे लेखमाला सुरू आहे त्याच्यावर. हे कंटाळण्याचंच लक्षण आहे. म्हणजे आयुष्य ही मोठी काही फार समाधानकारक गोष्ट आहे समजायची काही कारण नाही. जास्त दुःख पाहावे लागतात. जितकं आयुष्य मोठं तितकं दुःख जास्त. तेव्हा अमृत काय करतं? आयुष्य वाढवतं. स्थिरैरंगाई सृष्टिवांसस्तनूभी व्यशेमनेव हितम यदायु असं असेल तर मग आयुष्य कितीही असलं तरी चालेल. पण अंग स्थिर राहत नाही तर मरण येत नाही. याच्या इतकं दुःख काही नाही. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, ज्या कुशीत त्या कुशीवर वागायला 2 माणसं लागतात. आपलं आपल्याला काही म्हणजे काही करता येत नाही आणि आयुष्य मात्र आहे. काय काय आयुष्याला शोभा आहे? अमृत एवढंच करतं म्हणजे अमृत अमर करी परी. ज्ञानेश्वरी काय करते? ज्ञानेश्वरी करीत त्यावरी ताण पावन करून सकला ब्रह्मस्थिती माझी डोलवी जाण. ती सगळ्यांना पावन करते आणि ब्रह्मस्थितीमध्ये डोलवते. आणि म्हणून तर अमृतानुभवाने ज्ञानेश्वर महाराज स्वतःच म्हणतात की अमृताही उठीला अमृते येणे. अरे हे आमचं अमृतामृतातलं अमृत असं आहे की अमृताला सुद्धा लाळ उठते, अमृताच्याही तोंडाला पाणी सुटतं. हे अमृत पाहिलं म्हणजे. कारण त्याच्याजवळ एकच गुण आहे जास्तीत जास्त. इथे पावन करून सकला ब्रह्मस्थिती माझी डोलवी जाण. हा जो गुण आहे तो भागीरथीच्या जलाचा आहे असं जगन्नाथ म्हणतात. सुधा तस्वारी सलिल भरमातृप्ती पिबताम. अमृतापेक्षाही गोड असं जे तुझ्या जलाचं माधुर्य आहे ते तृप्ती होईपर्यंत प्राशन करतात म्हणाले. आणि मग त्यांची भावना काय होते माहितीये? अरे मोक्ष कोण विचारतो म्हणले मोक्षाला. मोक्षाचे तो आम्हाला नाही अवघड मिळे पंढरीस फुकासाठी. काय राहील म्हणले त्या मोक्षामध्ये तुमच्या? सुधा तस्वादी सलिल भरमातृप्ती पिबताम जनानामानंद परिहसती निर्वाण पदवी. असे जे विलक्षण त्याग करण्याचं स्थैर्य ज्यांच्या अंतःकरणात आहे, जो त्याग करणं हे अवघड जावं कोणाला आहे. किरकोळ होत नाही महाराज. हे कटलं होतंय. तेव्हा इथे राज्य किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, त्याग करण्याची हिंमत किती मोठी आहे ती महत्वाची आहे. की असं प्रचंड राज्य सुद्धा, अत्यंत ऐश्वर्यशाली संपन्न निर्भय राज्य सुद्धा गवताच्या काडीसारखं तुच्छतेने फेकून देणं इतकं ज्यांच्या हृदयाचं सामर्थ्य आहे
तेही कदाचित त्यानंतरच तुझ्या जलाचं प्राशन जेव्हा करतात तेव्हा त्यांना अमृताचा आनंद तर काय, पण मोक्षाचाही आनंद तुच्छ वाटतो. जनानामानंद परिहसती निर्वाण पदवी. मोक्षाच्या पायरीला मोक्षाची जी योग्यता आहे तुच्छ आहे म्हणाले. हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे. कारण मोक्ष 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 म्हणजे काय, अविदित सुख दुःख निर्गुणं वस्तू किंचित जन्मतिर्ह कश्चिन मोक्ष इत्यादी जडमतिर्ह कश्चिन मोक्ष इत्यादी चक्की. जे सुखाची जाणीव नाही दुःखाची जाणीव नाही. अरे आम्ही झोपेमध्ये रोज ती घेतो म्हणाले, त्याला जास्त मोठी झोप, याच्यापेक्षा काय गाढ झोप लागली. मी सुख दुःखाची जाणीव नाहीच, आनंद काय आहे आणि झाला तर तो जागा झाल्यावर काय गंमत आहे. म्हणजे मिळतो तेव्हा कळत नाही, कळतो तेव्हा मिळत नाही, असा आनंद काय तो म्हणाले त्याचा. जना इथे भागीरथीचा जलाच्या प्राशनाचा आणि तिच्या तीरावर राहण्याचा आनंद असा आहे की आनंद मिळवतोही आहे हो, आणि आनंद मिळतोय हे कळतही आहे. म्हणजे आनंदही आहे आणि आनंदाचा भोगही आहे. विशेष गोष्ट आहे. कधी आनंद असतो तर भोग नसतो, कधी भोग असतो तर आनंद नसतो. इथे आनंदही आहे आणि आनंदाचा भोगही आहे. म्हणून जनानामानंद परिहसती निर्वाण पदवी. अशा या महापुरुषांचा आनंद मोक्षा नाही तुच्छ लेखतो. आपले सगळे भक्तिमार्गी संत जे आहेत ते असंच मोक्षाच्या संदर्भात म्हणतात, पण ते भक्तीच्या संदर्भात म्हणतात हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर असा आहे तो मोक्ष असा आहे की त्याची कुणी कशाशी तुलना करावी, कुणी कशाशी तुलना. यात जो आनंद आहे तो त्याला काय म्हणावं. चहाच्या दुकानालाही जर कोणी अमृततुल्य चहाचं दुकान म्हणलं तर करावं काय त्याचं म्हणणारे आहेत. त्या एखाद्या फार श्रेष्ठ व्यक्तीची अवहेलनेने उपासना निंदा करता येतच नाही. अमृतापेक्षाही मधुर नवकाव्यालाही म्हणतात. मला वाटतं ही तरी उपमा नवकाव्याला कशी येतात कोण होतो, पण फार शिळी झालेली उपमा आहे. गटारातल्या पाण्यापेक्षा सुद्धा पवित्र असं म्हटलं पाहिजे. पण मनुष्याची अशी प्रवृत्ती की त्याला जी आवडतं त्याची तो मोठ्याशी तुलना करण्याचा साहस नेहमीच करीत असतो. ती वस्तुस्थिती असणं निराळं आणि ती केवळ कल्पना असणं निराळं. म्हणून जगन्नाथ म्हणतात की असे इथे ह्या ठिकाणी राहणारे जे महापुरुष आहेत ज्यांची एवढी त्याग करण्या इतकी धीर वृत्ती आहे, तेही तुझ्या जलाचा किंवा भाग सेवन करतात तेव्हा मोक्षाची त्यांना परवा नाही. मोक्ष नको म्हणतात. कारण यात जो आनंद आहे हा भोगासह आनंद आहे. मोक्षाचा आनंद भोगायला मनुष्य वेगळाच राहत नाही. मग काय आनंद गंमत झाली त्या अशी भावना याच्यामध्ये. जनानामानंद परिहसती निर्वाण पदवी. मोदेवेत लव्हाळी डोलत जिथे त्वक्तीरते पाहुणी. भूपांचा घडतो निवास तृणवत साम्राज्य ते त्यागून. गंगे पीयूष तुल्य नीर करीती आकंठ पाना प्रती. आनंदा पुढती अशा फिकी पडे ती मोक्ष मुक्ती गती. नगेभ्यो यान्तीनां कथन तटिनीनां कथमया. पुराणां संहरतु सुरधुनि कपर्दोधिरुहे. कयावा श्रीभरतु पदकमलमक्षालि सलिलैः. स्तुलालेशो यस्यान्तव जननिदीयेत कविभिः. जगन्नाथ म्हणता भागीरथी खरंच म्हणले मला सांग की तुझी तुलना करावी, तुझ्याशी तुलना करावी असं जगामध्ये कोणता जलप्रवाह शिल्लक. कशाची तुलना करावी तुझी. कारण एक एक गोष्टीची तुला तुझ्या ठिकाणी आहे ती मोठी अद्भुत आहे, मोठी दुर्मिळ आहे. पर्वतावरून उगम असं आहे, उंचावर उगायचं आणि खाली जायचं हा सामान्य प्रवृत्ती प्रकारच आहे. त्या पर्वतावर उगम पाहतात आणि समुद्रावर मिळतात. समुद्र सगळ्यात खाली, पर्वत उंच त्या मानाने. तेव्हा अथप्पात हा सहज सुलभ आहे म्हणजे सगळ्या. तेव्हा पर्वतावर उगम पावतात आणि समुद्राला जाऊन मिळतात अशा नद्या पुष्कळ आहे. नगेभ्यो यान्तीनां कथय तटिनीनां कथमया. पुराणां संहरतु सुरधुनि कपर्दोधिरुहे. पण ज्याने त्रिपुरासुराचा नाश केला, तो त्रिपुरासुर मोठा यक्षवंशाचं वर्णन आहे. त्याची अंतराळात खेळणारी 3 नगरं होती, प्रचंड अंतराळात हिंडत होती.
आणि त्या अंतरात हिंडणाऱ्या 3 नगराच्या बळावर तो सगळ्या जगाला भयभीत करून टाकत होता. त्याच्यापर्यंत कोणाला जाता यायचं नाही. बरं त्या ब्रह्मदेवाचा वर होता. काय हे ब्रह्मदेव आणि शंकर हे 2 लोक आहेत ना, हे विज्ञानाची प्रतीक आहे. ते कोणाला काय वर देतील असा नियमच नाही. कोणाला ऍटम बॉम्ब देतात, कोणाला हायड्रोजन बॉम्ब देतात, कोणाला नायट्रोजन बॉम्ब देतात, कोणाला नापाम बॉम्ब देतात, काय विचारू नका. त्या तुपासुराला मिळाला म्हणाले ब्रह्मदेवाचा वर असा. आणि त्यामुळे तो अतिशय उन्मत्त झाला. त्याने मिळालेल्या सामर्थ्याच्या बाबत सगळ्या जगताला त्राही भगवान करून सोडलं. करायचं काय? बरं ते वर मिळाले म्हणजे त्याची भानगड असते. पुन्हा त्याला आणखी एक शिपूट असतं काहीतरी की असं झालं ते नाहीच होईल. आता ते करण्याचं सामर्थ्य कोणाला तरी पाहिजे. त्या एकाच बाणाने जो तुझे ही 3 पोरं पाडू शकेल त्याचाच फक्त तुझ्यावर शक चालेल, बाकी कोणा चालणार नाही. ती एवढी मोठी प्रचंड नगर ती एका बाणानं पाडायची. कोण करणार हे काम? भगवान शंकरांनी ते केलं. आणि महिमनामध्ये त्याचं वर्णन आहे की ते करण्यासाठी त्यांनाही काही कमीच प्रयास पडले नाही. रथक्षोण ही जनता शतधृती नगेंद्रो धनुरथा रथांगे चंद्रार्कौ रथ चरण पाणी शरजिती. आणि मग तो महिमना हळूच टोचून म्हणतो विधक्षोस्ते कोयंत्र पुर तृणमाडंबर विधेय क्रीडंत्यो न खलु परतंत्रा प्रभुनिया. भगवान तुम्ही गंमत करता, तुम्ही गंमत करता. त्रिपुरासुर ती काय गोष्ट आहे म्हणाले. त्याला मारायचं ठरवलं असतं तुम्ही नुसतं संकल्प मात्र त्याला मारू शकला नसतात. पण केवढा पसारा म्हणलात. रथक्षोण पृथ्वीचा रथ केला, चंद्र सूर्याची चाकं केली, मेरू पर्वताचं धनुष्य केलं, प्रत्यक्ष विष्णूचा बाण बनवला. आणि मग तुम्ही त्या त्रिपुरासुराला मारायला निघालात म्हणाले. केवढा खटाटोपा. काय करायचं? संकल्पानेच एखादी गोष्ट केली म्हणजे अनुकरण करणारा असा तर तुमचं काय, तुम्ही मोठे, तुम्हाला सगळं जमतं म्हणजे हा मोकळा काही न करा. माणसं नम्रता सुद्धा लुच्चेगिरीनं वापरतात असं आहे. आपल्याला काही करायचं नसलं म्हणजे दुसऱ्याला मोठं म्हणावं मोकळं. तुमची आमची कशाची बरोबरी? हा नाही बरोबर. ही जी भावना आहे ही अतिशय घातक भावना आहे. ही खरी नम्रता नाही. एका कवीनं म्हटल्यासारखं आहे की नभक पतंग आत्मसमम पतत्रिणा. गरुडाची झेप घेण्याचं सामर्थ्य आमच्या पंखात नसेल पण फुलपाखरा इतकी तर फुलावरून फुलावर जाणे ती झेप असू शकते. जेवढं आपल्या शक्तीचं सामर्थ्य तेवढं तो वापरा. ते सगळं वापरलं का तरी सगळं तुम्हाला आनंद आहे. माशीच्याही पंखात सामर्थ्य असतं, तीही त्याच आकाशात उडते ज्या आकाशात गरुड उडतो. गरुड भरारी ज्या आकाशी तेथ जशी का उडते माशी. त्या माशीने जसं म्हटलं की ज्या आकाशामध्ये मी कसं उडावं, गरुड जिथे भरारी मारतो. आकाश तुला नाही म्हणणार आहे का? आकाश मोठं आहे, ते गरुडाला नाही म्हणत नाही, माशीलाही नाही म्हणत नाही. पण आपण नम्र नको तिथं. तुमची आमची काय तुलना आहे, तुमची आमची काय बरोबरी. अरे आणि असं कोणाला वाटू नये म्हणून मोठी माणसं सुद्धा प्रयत्नाचा डोंगर उभा करतात. आवश्यकता असते म्हणून नाही, प्रयत्नाचा डोंगर उभा. आपण आपल्याकडनं पुष्कळ प्रयत्न केला आहे असं दाखवतात लोकांना अनुकरण करण्या. म्हणून भगवान शंकरांनी त्रिपुरासूर मारायचं ठरवलं तर पृथ्वीचा रथ बनवण्याचा पराक्रम केला. पृथ्वीचा रथ बनवू म्हणाले. केवढा खटाटोप केला. मेरू पर्वताचं संशय केलं, चंद्र सूर्याची जागा केली. खटाटोप किती मोठा करावा लागतो एखादं कार्य साधायचं असेल तर त्याचं प्रतीक आहे. हे पुन्हा काढणार पृथ्वीचं धनुष्य रथ करण्याचं सामर्थ्य आम्हाला कुठं? आम्हाला आमची घरची गाडी दुरुस्त करता येत नाही. लुच्चे लोक आहेत, आळशी तरी आहेत नाही तर लुच्चे तरी. त्याच्या समर्थनाचे सपूक आहे. असं होऊ नये म्हणून हे करतात. म्हणून भगवान हा म्हणतो की किती समर्थ पुरुष आहे हा. पुराणाम संहर्तु. एवढं ज्याचं सामर्थ्य आहे त्यानंही तुला डोक्यावर घेतलं. सुरधुनी कपर दोधिरुरु हे नागा पर्वतावरून उत्पन्न होणाऱ्या नद्या सगळीकडेच राहतात म्हणाले. त्यात काय मोठं पुष्कळ नदी आहे.
पण जी भगवान शंकराच्याही डोक्यावर चढू शकली अशी दुसरी नदी कोणती आहे की ज्याच्या डोक्यावर चढू शकली ती? तो कोण आहे? तो हा ऑफिस मधला क्लार्क नाही, नुकताच लागलेला. त्याच्या डोक्यावर कोण? त्याच्यावर नेहमीच चढलेला असतं म्हणा ते गोष्ट. त्याच्या डोक्यावर घरापासून बाहेरपर्यंत सगळे चढलेलेच असतात. अशाच्या डोक्यावर चढलेलं प्रकरण नाही. पुराणाम संहर तू सुरधून कपर दोधिरुहे, त्याच्याही डोक्यावर तू चढली आहेस, त्यानंही तुला मस्तकी धारण केलंय. आणि आणखीन एक कयावा श्रीभर तू पद कमलमक्षाली सलिलही, जिथपर्यंत पोचणं कोणालाही जमलं नाही अशा भगवान विष्णूच्या चरणकमलापर्यंत जाऊन तू त्याचे पाय धुतलेस. हे आणखीन सामर्थ्य कोणाचं आहे? पोचता येत नाही तिथपर्यंत. मी म्हणणारे मागच राहिले, भगवंताचे पाय कोणाच्या स्वप्नातही आले नाही. तू तिथे जाऊन पोचलीस, ते स्वच्छ केलेस, त्याला अभिषेक केलास. आता आणखीन याच्यापेक्षा मोठे पण काय राहिलं? तुला लेशो यस्यांत वजनंदी येत कवी. कवी म्हणजे कल्पना करण्याचे ज्यांना सामर्थ्य आहे ते सगळे, प्रत्यक्षात काही नसले तरी तो कवी. त्या कवीला तरी तुझी तुलना करण्या इतकं कुठनं सापडणार? कारण त्याला मुळात काही लागतच नाही. कशाचं काही तो वर्णन करू शकतो. एका कवीनं सुरुवातीला लग्न झाल्यानंतर कवी होता, बायकोवर प्रेम असणार काही दिवस पहिले तरी. ते चांदण्यामध्ये गप्पा मारीत बसले होते आणि त्या दिवशी नेमकं ग्रहण होत, चंद्रग्रहण होत. हा आपल्या बायकोला काय म्हणाला प्रेयसीला, तर तो म्हणा लवकर घरात शिक. तुम्ही का झटिती प्रविश गेहम मा बहिस्तिष्ठ कांते ग्रहण समय वेला वर्तते शीतरश्मी तव मुखम कलंकम वीक्षणूनम सराहु ग्रसति तव मुखेंदुम पूर्णचंद्रम विहाय. लवकर घरात शिक. ग्रहण लागायची वेळ झाली म्हणाली. माझ्या कुंड राशीला काही ग्रहण आणायचं नाही. अगं राशीच राहू दे म्हणले बाजूला, मला तुझी पंचायत वाटते. म्हणजे का? त्या राहून चंद्राला गेण्यापूर्वी जर तुझा मुखचंद्र पाहिला तर त्या कलंकित चंद्राला सोडून तो हा निष्कलंक चंद्राकडे द्यायचा, म्हणून गरज जा. कवी असंही वर्णन करू शकतो की याचा मला काही संबंध नाही. तेव्हा कवी असा जो वाटेल तशा सैर कल्पना विलासांचे डोंगर प्रचंड पर्वत उहाळा करणारा कवी, त्यालाही खरं जर बोलायचं झालं तर तुला देण्यासारखी काही उपमा सापडणार नाही. तुला लेशो अगदी एवढं सुद्धा काही सादृश्य सापडणार नाही. हीच कल्पना आणखी नव्या प्रकाराने जगन्नाथ सांगतात. समुत्पत्ती पद्मा रमण पद पद्मामल नखात निवास कंदर्प प्रतिभट जटाजूट भवने अथायम व्यासंगो हतपतित निस्तारण विधौ न कस्मादुत्कर्षस्तव जननी जागर्ति जगती. शैलापासून पावती उगमत्या साऱ्या नद्या त्यातुनी कोणा ते धरिले शिवेन यश्री गंगे तुझ्या वाचुनी. आहे कोण अशी तुझी तटिनिजी क्षारी प्रभूच्या पदान अन्याची उपमाच यास्तव तुला देती कवी ना करा. नगेभ्यो समुत्पत्ति पद्मा रमण पद पद्मामल नखात निवास कंदर्प प्रतिभट जटाजूट भवने अथायम व्यासंगो हतपतित निस्तारण विधौ न कस्मादुत्कर्षस्तव जननी जागर्ति जगती. मागच्या श्लोकातली कल्पना आहे, पण जरा निराळ्या पद्धतीत आणि थोडे निराळे भाव ज्याच्यामध्ये व्यक्त झाले आहेत अशा स्वरूपात जगन्नाथ व्यक्त झाले. भागीरथी असं आहे. भागीरथीचं जे भागीरथीपण आहे, गंगेचं जे गंगापण आहे, ते भगवंताच्या पायाला ब्रह्मदेवाने केलेल्या अभिषेकानंतर प्राप्त झालं आहे. तेव्हा चरणकमलापासून निघाली, मग ती भागीरथी झाली, मग ती गंगा झाली, मग ती काय मंदाकिनी जान्हवी काय जी आपण नावं देऊ तिसरी त्यानंतर प्राप्त झाली. म्हणून भगवंताचे चरणकमल, भगवान विष्णूचे चरणकमल हे गंगेचं उत्पत्तीचं स्थान आहे, म्हणजे माहेर आहे. त्या भगवंताच्या चरणकमलापासून जी जन्माला आली, समुत्पत्ती
उत्पत्ती पद्मा रमण पद पद्मा अमल नखात. भगवंताच्या लक्ष्मीकांताच्या चरणकमलापासून जिची उत्पत्ती झाली राहते कुठे? निवास कंदर्प प्रतिभट जटा जूट भवने. म्हणजे सासर असं श्रीमंत आहे, माहेर असं श्रीमंत आहे की जिथे लक्ष्मी ही त्या चरणकमलाची बसते. लक्ष्मी ही दोन गोष्टीची प्रतीक आहे ना, एक सौंदर्याचं आणि एक संपत्तीचं. मुळात तर लक्ष्मी शब्दाचा अर्थ सौंदर्याचाच आहे. संपत्ती हा शब्द त्याला मागून प्राप्त झालेला आहे. त्या सौंदर्याची जी अधिदेवता आहे, संपत्तीची जी अधिदेवता आहे, तीही ज्याच्या चरणकमलाशी राहण्यात आपलं परमभाग्य मानते, त्या चरणकमलापासून तुझी उत्पत्ती झाली आहे. म्हणजे सौंदर्य आणि संपत्तीच्या बाबतीत काही प्रश्न नाही. सामर्थ्य केवढं आहे? माहेर जसं मोठं आहे तसं सासरही मोठं आहे. माहेर मोठं आहे, सासरही मोठं आहे. सासर कसं मोठं आहे ते म्हणजे ज्यानं मदनालाही जाळून भस्म केलं. एक सामर्थ्य मागे त्या त्रिपुरासुराला मारताना सांगितलं दाखवलं, जे बहिष सामर्थ्य आहे. इथे अंतस सामर्थ्य सांगता होता की मदनालाही जाळून भस्म ज्यानं केलं, त्या निवास कंदर्प प्रतिभट जटाजूट भवने, त्या मदनालाही जाळून टाकणारे अत्यंत पराक्रमी अशा भगवान शंकराच्या मस्तकावर तू राहतीस म्हणे. हिरा गबाळाची कामं नाही. सगळ्या याचं मूळ कोण असेल तर काम आहे असं वर्णन आहे. सगळ्या अनर्थाचं मूळ कोण असेल तर ते काम आहे. मनुष्याला वाईन मार्गाला कोण लावतो याचं गीतेने दिलेलं उत्तर काम असं आहे. लुच्चे भगवंताची इच्छा म्हणतात, काम हे त्याचं उत्तर आहे गीतेने सांगितलं. काय एक गोष्ट खरंच आपण समजून घेतली पाहिजे नेहमी, की भगवंताची सर्व व्यापकता सर्व सत्ता मान्य केल्यानंतर सुद्धा आमच्या हातून जे घडतं त्याची जबाबदारी कोणावर? भगवंताने आम्हाला निर्माण केलं ही त्याची चूक मान्यच आहे, त्याला काय उपाय नाही. पण जबाबदारी कोणावर? गीतेतले दोन तीन श्लोक आपण काळजीपूर्वक ऐकून लक्षात ठेवले पाहिजे. भगवंत ईश्वराचं महात्म्य सांगत असताना, ईश्वराची सर्वसत्ता सांगत असताना, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. की ईश्वर प्रत्येक जीवमात्राच्या भूतमात्राच्या हृदयात आहे, प्रत्येक भूतमात्राच्या आहे. यात सज्जनापासून दुर्जनापर्यंत सगळे आले. ज्ञानेश्वरांच्या पासून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यापर्यंत सगळे आले. सगळ्यांनी म्हणून सर्वभूतानां, तिथे आमच्या हृदयात मी आणि आमच्या हृदयात मी नाही असं भगवंत म्हणत नाही. समोहम सर्वभूतेषु न मे देशोस्ति न प्रिया. सगळ्यांच्या अंतःकरणात ईश्वर आहे. आणि तोच भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया, तोच या आपल्या मायाशक्तीनं सगळ्यांना फिरवित असतो. प्रत्येकाची होणारी प्रत्येक हालचाल जी आहे ही भगवंताच्या मायाशक्तीने होत असते. म्हणजे चोराची चोरी आणि ज्ञानेश्वरीचं लेखन दोन्ही. आता असं जर आहे तर मग ज्ञानेश्वरांच्या जोडीला चोर का नमस्कार नाही? त्याला नमस्कार का करायचा नाही? महत्वाचा मुद्दा आहे. जर सगळ्याचं उत्तरदायित्व शेवटी भगवंताच्या मस्तकावर आहे आणि तोच जर ते सगळं घडवतो, हे गीतेने सांगितलं. ईश्वर सर्वभूतानी भूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. दोन्ही गीतेत तीच वचन आहे. त्याच गीतेत जेव्हा अर्जुन मर्माचा प्रश्न विचारतो, त्याला खरंच चांगलं व्हायचंय, नुसतं ऐकायचं तिथले ते सोडून जायचं नाही. आमचे धुंडा महाराज सांगतात की कीर्तन प्रवचन झाल्यावर त्या कीर्तनकार प्रवचन करायला लोक नमस्कार का करतात? बुवा तुमचं ऐकलं छान आहे, तुमचं तुम्हाला घ्या, आम्ही जातो. अर्जुनाला असं सोडून घेऊन द्यायचं नाही, त्याला ते वर्तनात आणायचे. आणि म्हणून तो मार्मिक प्रश्न विचारतो भगवंतांना. भगवान हे तुम्ही सगळं सांगताय खरं, पण आता केन प्रयुक्तो पापंचरती पुरुष अनिच्छन्न विवार्षणी या बलादिव नियोजित. आपलं वाईट व्हावं, आपलं कल्याण व्हावं, आपल्या आरोग्याची माती व्हावी असं कोणाला वाटतं काय? पण तरी सुद्धा जाऊ का सोडित नाही. म्हणजे शुद्धीत असताना म्हणतो थोडा वेळ टिकतं असं का हो? आता केन प्रयुक्तोयम पापंचरती पुरुष अनिच्छन्नपी बलादिव नियोजिता. जणू कोणीतरी त्याचा हात धरून त्याच्यातून बळाने एखादं सक्तीनं कर्म करवावं असा त्याच्यावर बलात्कार कसा होतो? कोण करतो?
आता विचारणारा अर्जुन आहे की ज्याच्याशी खोटं बोलायचं काही कारण नाही. इष्टोसी मे सखाचे ती रहस्यम हेतुत्तम असं भगवान सांगतात की तू माझा अतिशय जवळचा आहे, मोठा लाडका आहे, माझा तुझा मोठा विश्वास आहे, तुझ्यावर मोठं प्रेम आहे, तू माझा मित्र आहेस, मेहणा सुद्धा आहेस, आणि तो वर मेहणा आहे पण खाल मेहणा नाही. बायकोचा बायकोचा भाऊ नाही, बहिणीचा नवरा आहे. दोन्ही फार फरक आहे. दोन्ही मेहणेच, पण बहिणीचा नवरा निराळा, बायकोचा भाऊ निराळा. जा बहिणीचा नवरा आहे. इष्टोसीमे सखाची ती, इष्ट शब्दात इतकं सगळं गोष्ट आहे, आणि तरी सुद्धा पण सखा आहे. तुला खोटं घ्यायला सांगेल म्हणाले म्हणून हे व्यवस्थित तुला सांगतो. अशी ज्याच्याविषयी भगवंताची भावना आहे असा अर्जुन विचारणारा आहे. आणि सांगणारे स्वतः भगवानच आहेत. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि नचान्ते व्यवस्थिता नचमत्स्थानि भूतानि पश्य मे योगजमैश्वरम. मया ततमिदं सर्वं असं सांगणारे भगवान बोलणारे आहेत. आणि तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देताना ईश्वराच्या इच्छेने सगळं होतं असं का म्हणत नाही, त्याचा कधी विचार केलाय आपण? ईश्वर सगळ्याच्या अंतःकरणात राहतो आणि माया शक्तीने सगळं फिरवतो हे तिथेच सांगितलेलं असताना त्याच गीतेतल्या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना आता केनम प्रयुक्तोयम पापम चरिती पुरुषा याचं उत्तर ईश्वर का नाही? मग आमच्यातले विद्वान आहेत ते श्लोक निराळ्या ग्रंथकारांनी लिहिलेत, हे श्लोक निराळ्या ग्रंथकारांनी लिहिले, पुढे कुणीतरी जोडले. मूळ गीतेमध्ये हे नव्हतं. दुसऱ्याला मार्गच नाही प्रक्षिप्त म्हणल्या वाचून. का नाही असं? त्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान म्हणतात की अर्जुना कोण बलात्काराने करवतो सांगू तुला? कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापा विद्येन मैविरणम. हे तुझ्या अंतःकरणातले जे कामक्रोध आहेत ते, आणि फार बलवान आहेत बरं, फार बलवान आहेत. याने बुद्धीपर्यंत सगळ्यांना व्यापून टाकलंय. केवळ शरीराच्याच ठिकाणी असते तर काढून टाकणं सोपं होतं, पण इंद्रिय, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इथपर्यंत त्यांचा संचार आहे त्या कामाचा, इथपर्यंत त्याची सत्ता चालते. आणि म्हणून बुद्धे परमबुद्ध्वा, बुद्धीच्या पलीकडे जो आहे त्याला शरण जा म्हणजे हा दुरुस्त होईल. आणि आरंभ कुठून कर? तस्मात तुम इंद्रियांन्यादो यम्य भरतर्षभ. पहिल्या प्रथम इंद्रिय आवडायला शिक, म्हणजे शरीर आवडायला शिक. याचं उत्तर काम आहे. मी आपल्या एवढ्याकरता सांगतो की हा बलवान किती बलवान आहे. अहो क्षणभर शंकराचंही त्यांनी खाली जरा हलवलं होतं. प्रसंग होते की नाही की सतीने देहत्याग केला आणि ती पार्वती म्हणून जन्माला आली. भगवान शंकराशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करायचं नाही असा निर्णय होता. आणि हे तर महाराज नाग धरून बसले होते आपल्याला लग्न करायचं नाही ठरवून. आता याला लग्न करायला लावणार कोण? तसं नाही म्हणणारा लोभावणं सोपं असतं, पण हे असे घट्ट बसले होते नाही आपल्याला लग्न करायचं. बस पुष्कळ झाला मला एकदा अनुभव आला. आणि देवांचं काम अडलं होतं. त्या तारकासुराला मृत्यू तेव्हाच यायचा होता की शंकरांना मुलगा होऊन तो सेनापतित्व स्वीकारेल तेव्हा. आता काय करणार? म्हणून देवाने भगवान शंकरांना लग्न करण्याला प्रवृत्त करायचं ठरवलं. आता म्हणजे लग्न करण्याला प्रवृत्त करण्याचं साधन सगळ्यात मोठं म्हणजे का? अहमदन. तो तशा भांगडीच्या मुळाशी असतो. त्यातही पाठवला. बरं योगायोग असा होता, पार्वती भगवंताच्या सेवेतच होती स्वतः, आणि तिला सेवा करण्याची परवानगी भगवंताने दिली होती. कालिदासाने म्हटलंय विकार हेतू सतीविक्रियंते येशान्न चेतांशी तैव धीरा. की विकार उत्पन्न करणारे हेतू आसपास असताना सुद्धा ज्यांना त्या विकारांचा मोह होत नाही त्यांनाच धीर म्हणतात. नाहीतर जवळ काही नाहीच, मोह पडण्यासारखी परिस्थितीच नाही, त्याचं काय कौतुक आहे? त्या पार्वतीच्या सेवेला होती. मदनाला इंद्राने सांगितलं की अरे असंच आपल्याला काम करायचं आहे. तो मोठा ऐटीक गेला. तो म्हणला मी म्हणणारे ऋषी मी लोळवलेत. भगवान शंकर त्यातलेच मोठे, आणखीन कोण? मी दाखवतोच म्हणजे मला पराक्रम. आणि म्हणून तो त्या भगवान शंकरावर आपले बाण टाकण्याकरता संधीची वाट पाहत होता. पार्वती भगवंताची सेवा करीत असताना तिनं कमल बीजाची माळ केली होती जपा करता भगवंताने द्यावी म्हणून. आणि ती आपल्या हातामध्ये ती कमल बीजाची केलेली माळ घेऊन उभी आहे. भगवंताने डोळे उघडलेत. तिने माळ देण्याकरता हात पुढे केला आहे, त्यांनी माळ घेण्याकरता हात पुढे केला आहे. दोघांचा हाताला हात लाडतो आहे एवढ्याच मदनानं बाण मारला. तेव्हा कालिदासाने वर्णन केलंय की हरोप किंचित परिलुप्त धैर्य उमामुखे बिंब फलाधरोष्ठे व्यापारयामास विलोचनानी. आतापर्यंत ज्या दृष्टीने त्यांनी पार्वतीकडे पाहिलं नव्हतं, एक क्षण का होईना मदनाच्या बाणाचा प्रभाव म्हणून त्या दृष्टीने पाहिलं.
म्हणजे न्याहाळलं. आतापर्यंत पाहत होते, आता न्याहाळू लागले. म्हणून ते शब्द आले आहेत की उमामुखे बिंब फलाधरोष्ठे, पिकलेल्या तोंडल्यासारखे तिचे ओठ आहेत, अशा त्या पार्वतीच्या वदन कमलावर व्यापार या मास विलोचनाने आपले डोळे फिरवू लागले, म्हणजे न्याहाळू लागले. ते किंचित परिलुप्त धैर्य त्या भगवान शंकराचंही झालं, पण एक क्षणच झालं. दुसऱ्या क्षणामध्ये असं झालं कसं, याचं कारण माझ्या आत नाही, कुठेतरी बाहेर आहे. आणि म्हणून त्यांनी आसपास पाहिलं, तो हा बाण उभारून मदन उभा राहिला होता, चालून टाकला आणि भगवान शंकर गुप्त झाले. मी सांगतो यासाठी की मदनाचा प्रभाव पडण्यासारखी परिस्थिती असताना सुद्धा मदन जाळून टाकला. फार मला याचं स्पष्टीकरण विचारू नका, जाहीर तरी नक्की विचारू नका. मदनाचा प्रभाव पडण्यासारखी परिस्थिती आहे आणि तरी सुद्धा मदन जाळला आहे, फार सामर्थ्याची गोष्ट. तेही ज्याने केलं, आता याच्या मोठेपणाविषयी, याच्या शौर्याविषयी, याच्या पराक्रमाविषयी काही सांगायला पाहिजे. किती मोठा आहे हा, इतका मोठा आहे. निवास कंदर्प प्रतिभट जटाजूट होय, त्याला जाळणार आहे, त्याला मारणार आहे, त्यालाही नमवणार आहे की जो आतापर्यंत कोणालाही नमला गेला नाही. त्याच्या डोक्यावर तुम्ही राहता. म्हणजे सासरही श्रीमंत, माहेरही श्रीमंत, आणि तरी सुद्धा समाजकार्य करण्याची तुमची प्रवृत्ती, हे महत्वाचं. अथायं व्यासंगः हतपतित निस्तारण विधू. आणि असं सासर माहेर दोन्ही श्रीमंत असताना आता काय नाही, क्लब लाईफ, उद्योग काय नाही, इकडे काय करायचं नाही, तिकडे काय करायचं नाही. माहेरी पुष्कळ गाडींची संबंधी, सासरी कुटुंबांची संबंधी. आता काही माणसं आहेत, गाडी आहेत, नोकर आहेत, चाकर आहेत, गाडी आहेत, मोठा आहेत. आता काय करावं, आता काही नाही. दर आठवड्याला 2 तास पातळी घ्यावी आणि महिला मंडळातून रिकाम टेकडे गप्पा मारीत फिरा, नाही तर क्लब मध्ये जाऊन पट्टे घ्या. श्रीमंत आयुष्य दुसरं कसं घालायचं, असं आम्ही सगळीकडे पाहतो. असं जगन्नाथ पंडित म्हणतात. की इतकं चांगलं इकडे बाजूला, इतकं चांगलं दुसऱ्या बाजूला आहे, तरी सुद्धा तू काय करतेस. अथायं व्यासंग. व्यासंग म्हणजे सतत केली जाणारी गोष्ट, पुन्हा पुन्हा केली जाणारी गोष्ट, तीच करीत राहणारी गोष्ट, ज्याच्यामध्ये मन रमून राहते अशी गोष्ट, जी जीवनाचा एक भाग बनली आहे अशी गोष्ट. अथायं व्यासंग. कसा. हतपतित निस्तारण विधू, ज्यांना कोणीही आधार नाही, असे जे पामर आहेत, असे जे पतित आहेत, त्यांच्याही उद्धाराचं कार्य जिने तू आपल्या जीवन व्यवसाय म्हणून पत्करलं आहेस. आता नकस्माद उत्कर्षस्तव जननी जागरती जगती. तुझा उत्कर्ष जगतामध्ये का बरं होऊ नये. इतक्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा दीनजनांचा कळवा तुझ्या अंतःकरणात येतो. त्यांच्याही परिस्थितीचा परिणाम होऊन तुझं अंतःकरण द्रवत. श्रीमंतांना दारिद्र्याची कल्पना देत नाही. तर कोणीतरी एका राजाला सांगितलं, म्हणाले महाराज दुष्काळ फार भयंकर आहे, लोकांना भाकरी मिळत नाही. तो म्हणा मग पाव घेऊन खा. त्याला माहितीच नाही की काय भाकरीचा प्रतिनिधी असू शकतो. भाकरीही मिळत नाही असं म्हणताना काय असू शकते माहित नाही. असं नाही झालं तुझं. इतक्या चांगल्या परिस्थितीत जन्माला आलीस, इतक्या उच्च परिस्थितीत राहतेस, आणि तरी सुद्धा दीनजनांचा कळवा तुझ्या अंतःकरणात अखंड वाहतो आहे. त्यांच्या वात्सल्याने, त्यांच्याविषयीच्या वात्सल्याने तुझं अंतःकरण भरून राहिलं आहे. न कस्माद उत्कर्षस्तव जननी जागरती जगती. तुझा उत्कर्ष जगतामध्ये का होऊ नये, का मोठेपणा तुला प्राप्त होऊ नये. पद्मनाभ पाद पंकजोद्भवे प्रवाहिनी श्री पिनाकपाणीच्या जटाटवी निवासुनी. दुष्टतारणे स्वभाव हा तुझा तयामुळे कान कीर्ती गाजणार जन्हुजे सुमंगले. स्वभाव स्वच्छानां सहज शिशिरामयमपार अपारस्ते मातर जयति महिमा कोपि जगति. मुदायन् गायन्ति द्युतल मनवद्य द्युतिभृतः समासाद्याद्यापि स्फुटपुलक सान्द्रासगरजः. भागीरथी. स्वभाव स्वच्छानां सहज शिशिराणामयमपाम अपारस्ते मातर जयति महिमा कोपि जगति. जे स्वभावतः स्वच्छ आहे, घाण पकडून ठेवलेली नाही, घाण मिसळलेली आहे, दोन्ही अंतर आहे.
जमीन ओली होणं आणि जमिनीला ओल येणं या दोन्हीत अंतर आहे. ओली जमीन अनेक वेळा होते, पण जमिनीला ओल कुठेतरी आलेली असते. ओली जमीन बाधत नाही, पण ओल आलेली जमीन बाधते. तेव्हा तुझं जल कसं आहे, स्वभाव स्वच्छ आहे. भागीरथीच्या पाण्याचं एक वैशिष्ट्य पहा. आता इतकं गढूळ पाणी दिसतं, एक रात्रभर असं साठवून ठेवा, गाळ सगळा खाली बसून व अतिशय निर्मळ पाणी शिल्लक आहे. आपल्या नद्यांच्या पाण्यावर हा प्रयोग करून बघा. 2-2 दिवस खाली निवळीचं बी घोळू लावता 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 पंचाई, तरच ते खाली बसायचं, नाही तर बसायचं नाही. कारण पाणी घाण पकडून ठेवण्याची प्रवृत्ती तिथे आहे. इथे स्वभाव स्वच्छ आहे, घाण मिसळते पण पकडली जात नाही, ती पुन्हा बाजूला राहते. घाणीशी एकरूपता होत नाही, मळाशी एकरूपता होत नाही. हे तुझ्या जलाचं वैशिष्ट्य आहे आणि फक्त भागीरथीच्या जलाचंच वैशिष्ट्य. बाकी कोणत्याही जलामध्ये अगदी आजच्या पद्धतीने सुद्धा ते सामर्थ्य नाही. म्हणून असं म्हणतात की भागीरथीचं पाणी सडत नाही कधी, वर्षानुवर्ष तसं राहत. गोमूत्र एक अशीच वस्तू आहे, ती सडत नाही कधी.